हॅलो एव्हरीवन, मी आपल्यासोबत नीतू अतुल राठोड. आज आपल्या संविधान वीकचा आज 3रा दिवस आहे. तर चला भाग 3 सोबत आजच्या 3ऱ्या दिवसाची सुरुवात करूया. भाग 3 मूलभूत हक्क सर्वसाधारण. 12 व्याख्या. या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्यक्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे. 13 मूलभूत हक्कांशी विसंगत असलेले अथवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे. पहिला, या संविधानाच्या प्रारंभाच्या लगत पूर्वी भारताच्या राज्यक्षेत्रात अंमलात असलेले सर्व कायदे ते जेथवर या भागाच्या तरतुदींशी विसंगत असतील तेथवर ते अशा विसंगतीच्या व्याप्तीपुरते शून्यवत असतील. दुसरं, राज्य या भागाने प्रदान केलेले हक्क हिरावून घेणारे नाही किंवा त्यांचा संकोच करणारा कोणताही कायदा करणार नाही आणि या खंडाचे उल्लंघन करून केलेला कोणताही कायदा त्या उल्लंघनाच्या व्याप्तीपुरता शून्यवत असेल. तिसरा, या अनुच्छेदात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर कायदा यात भारताच्या राज्यक्षेत्रात कायदा इतकाच प्रभावी असलेला कोणताही अध्यादेश, आदेश, उपविधी, नियम, विनियम, अधिसूचना, रूढी किंवा परिपाठ यांचा समावेश आहे. प्रवर्तनात असलेले कायदे यात भारताच्या राज्यक्षेत्रातील विधानमंडळाने किंवा अन्य सक्षम प्राधिकाऱ्याने या संविधानाच्या प्रारंभापूर्वी पारित केलेला किंवा केलेल्या व पूर्वी निरसित न झालेल्या कायद्याचा समावेश आहे. मग असा कोणताही कायदा किंवा त्याचा कोणताही भाग त्यावेळी मुळीच किंवा विशिष्ट क्षेत्रांमध्ये अंमलात नसला तरी हरकत नाही. चौथा, अनुच्छेद 368 खाली संविधानात केलेल्या कोणत्याही सुधारणेला या अनुच्छेदातील कोणतीही गोष्ट लागू असणार नाही. मूलभूत हक्कांचा संकोच करणारी किंवा त्याच्याशी विसंगत असणारी घटना दुरुस्ती किंवा कायदा करण्याचा संसदेस अधिकार आहे किंवा कसे यासंबंधी न्यायालय व संसद यांचा इतिहास वेळोवेळी परस्पर विरोधी भूमिका घेण्यात आली. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे पुढील न्यायनिवाडे महत्वाचे आहेत. पहिल्या घटना दुरुस्तीला आवाहन देणाऱ्या शंकरसिंग देव व्ही युनियन ऑफ इंडिया या प्रकरणी मूलभूत हक्कांचा संकोच करणारी घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला नाही असा युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणी न्या पतंजली शास्त्री यांच्या अध्यक्षतेखाली 5 न्यायमूर्तींचा समावेश असलेल्या खंडपीठाने मूलभूत हक्कांच्या संबंधात असलेले कायदा व सर्वसामान्य कायदा यात फरक केला व संसदेच्या घटनादुरुस्तीच्या अधिकारावर कोणतेही बंधन घालता येणार नाही असा एकमताने निर्णय दिला व ही घटनादुरुस्ती वैध ठरवली. हे प्रकरण जमीन सुधारणा कायदे करून
त्यांना संरक्षण देण्यासाठी नवे परिशिष्ट तयार करण्यासाठी केलेल्या पहिल्या घटना दुरुस्तीबाबत होते. पुढे 17वी घटना दुरुस्ती करून रद्द करण्याची शक्यता असणारे अनेक कायदे 9व्या परिशिष्टात समावेश करण्यात आले. 17व्या घटना दुरुस्तीला सज्जन सिंग व्ही स्टेट ऑफ राजस्थान या प्रकरणात आव्हान देण्यात आले. तथापि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या गजेंद्र गडकर यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने 17वी घटना दुरुस्ती वैध ठरवली. मात्र या प्रकरणी घटना दुरुस्तीची व्याप्ती व स्वरूप याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली व मूलभूत हक्कांचा संकोच करणारा कायदा त्या व्याप्तीपुरता अवैध ठरतो असे प्रतिपादन केले. वरील दोन्ही प्रकरणात घटनेच्या अनुच्छेद 368 द्वारे मूलभूत हक्कांचा घटनेच्या कोणत्याही तरतुदींमध्ये बदल करण्याचा संसदेस अधिकार असल्याचे मान्य करण्यात आले आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्याकारणे त्यास आव्हान देता येणार नाही असे निर्णय देण्यात आले. परंतु पुढे 1967 मध्ये गोलकनाथ व्ही स्टेट ऑफ पंजाब AIR 1967 SC 1643 2 SCR 762 या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने न्या. सुब्बाराव यांच्या नेतृत्वाखाली 11 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 6-5च्या बहुमताने वरील भूमिकेत बदल केला. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत हक्कांचा संकोच करणे किंवा त्यासाठी घटना दुरुस्ती करणे हे संसदेला अधिकार कक्षेच्या बाहेर आहे आणि मूलभूत हक्कांना धक्का न लावता मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी संसद करू शकते असे प्रतिपादन केले. या प्रकरणी मूलभूत हक्कांचा संकोच करणारी 17वी घटना दुरुस्ती अवैध असल्याचा निर्णय दिला गेला. त्यानंतर संसदेने बँकाचा राष्ट्रीयकरण व संस्थानिकांचे तनखे रद्द करण्यासाठी घटना दुरुस्ती केली. या घटना दुरुस्त्या न्यायालयाने अवैध ठरवल्या. त्यानंतर घटना दुरुस्ती करण्यासाठी अनुच्छेद 13च्या बंधन लागू राहू नये यासाठी केलेल्या 24व्या घटना दुरुस्तीला केशवनंद भारती व्ही स्टेट ऑफ केरळ AIR 1973 SC 1461 4 SCC 225 1973 CSR 1 या प्रकरणी आवाहन देण्यात आले होते. या प्रकरणी 1973 मध्ये 13 न्यायाधीशांच्या खंडपीठापैकी 7 विरुद्ध 6 असा निर्णय देऊन गोलकनाथ प्रकरणी दिलेला निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णयाद्वारे 24वी घटना दुरुस्ती वैध ठरवण्यात आली. तथापि घटना दुरुस्तीच्या अधिकारात घटनेच्या मूलभूत संरचनेत म्हणजे चौकटीत बदल करण्याचा अधिकार संसदेस नाही. तसेच दिनांक 24 एप्रिल 1973 नंतर 9व्या परिशिष्टात केलेल्या दुरुस्त्यांना आव्हान देता येईल असे न्यायालयाने स्पष्ट केले.
त्यानंतर वरील प्रकरणी न्यायालयाने दिलेला निर्णय निष्प्रभावित करण्यासाठी 1976 मध्ये संसदेने 42वी दुरुस्ती करून संसदेने केलेल्या कोणत्याही घटना दुरुस्तीला न्यायालयात आव्हान देण्यात येणार नाही अशी तरतूद करण्यात आली. तसेच राष्ट्रपती व पंतप्रधान यांच्या निवडणुकीला न्यायालयात आव्हान देता येणार नाही अशी देखील तरतूद करण्यात आली. 42व्या घटना दुरुस्तीने घटनेच्या मूलभूत चौकटीला धक्का लावण्यात आल्याचे सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा गांधी व्ही. राजनारायण या प्रकरणात निर्णय देताना नमूद केले. 1977 मध्ये 44वी घटना दुरुस्ती करून जनता पक्षाच्या सरकारने 42व्या घटना दुरुस्तीवर केलेल्या अनेक विवादास्पद तरतुदी वळगल्या. पुढे मिनर्वा मिल्स ली व्ही. युनियन ऑफ इंडिया AIR 1980 SC 1789 3 SCC 625 या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने 42व्या दुरुस्तीद्वारे केलेल्या कोणत्याही घटना दुरुस्तीचे न्यायालय पुनर्विलोकन करू शकणार नाही आणि मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीसाठी केलेले तरतूद मूलभूत हक्कांना बाधा येते या कारणावरून तिला न्यायालयात आव्हान देता येणार नाही. या तरतुदी अवैध ठरवल्या आणि घटनेच्या मूलभूत चौकटीशी संबंधित असणारी घटना दुरुस्ती अवैध ठरेल व त्याची न्यायालय शहानिशा करू शकेल. तसेच मार्गदर्शक तत्वाच्या आधारे मूलभूत हक्कांचा संकोच करणारी घटना दुरुस्ती करता येणार नाही असा निर्णय दिला. जमीन सुधारणा व साधन संपत्तीचे न्याय वितरण यासाठी केलेल्या कायद्यांना संरक्षण मिळावे यासाठी त्यांना 9व्या परिशिष्टात टाकण्याची तरतूद केलेली असताना त्यात न्यायालयाने अवैध ठरवलेल्या व अवैध ठरवण्याची शक्यता असलेल्या सर्वच कायद्याचा 9व्या परिशिष्टात समावेश करण्याचे प्रमाण वाढले. पुढे 1981 मध्ये वामनराव व्ही. युनियन ऑफ इंडिया 1981 SC 271 परिच्छेद 15 2 SCC 362 या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने घटना दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या निर्बंधाबाबत व मूलभूत हक्कांचा संकोच करणारे कायदे जोपर्यंत घटना दुरुस्तीद्वारे 9व्या परिशिष्ट समाविष्ट करण्यात येत नाही तोपर्यंत अवैध ठरतील याबाबत निर्वाळा दिला. एखादा कायदा 9व्या परिशिष्ट समाविष्ट केला की न्यायालयात आव्हान देता येणार नाही किंवा त्याची न्यायालयास चिकित्सा करता येणार नाही. या हमीमुळे 9व्या परिशिष्टात समाविष्ट होणाऱ्या कायद्यांची यादी वाढत गेली. जानेवारी 2007 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे
न्यायाधीश न्या सबरवाल यांच्या नेतृत्वाखाली 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने 24 एप्रिल 1973 नंतर नव्या परिशिष्टात टाकलेल्या कायद्यांची न्यायालय शहानिशा करू शकते असा निर्णय दिला. या निर्णयात अशा कायद्यांची शहानिशा करण्याचे निकष ठरवले आहे. पहिला, अशा कायद्यांच्या तरतुदी मूलभूत हक्कांचा संकोच करतात किंवा कसे. 2, त्यामुळे घटनेच्या मूलभूत चौकटीस बाधा पोहोचतो किंवा कसे. त्यासाठी मूलभूत हक्कांपैकी अनुच्छेद 14, 19, 20 व 21 यांना बाधा येत असेल तर हे कायदे रद्द ठरवण्याचा सर्वोच्च न्यायालयास अधिकार असल्याचे प्रतिपादन केले आहे. सो हा होता आपला भाग 3चा पहिला लेसन भाग 3चा. तर दुसरा आहे समानतेचा हक्क. हे आपण उद्या 4थ्या दिवसात आपण हे वाचणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.